नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. तुमचा 27 फेब्रुवारीच्या इंग्लिशच्या परीक्षेमध्ये 80 पैकी 80 गुण आणून देण्यासाठी हा व्हिडिओ इनफ असणार आहे बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. आज आपण 2 सेक्शन कव्हर करणार आहोत. ठीक आहे, जर तुम्हाला बाकीचे पण सेक्शन सगळे पेपर लीक हवे असतील बाळांनो, तर तुम्हाला 3000 लाईक्स या व्हिडिओचे कंप्लीट करून द्यावे लागतील आणि 40,000 सबस्क्रायबरचं आपण टार्गेट ठेवलेलं आहे. लवकरात लवकर 40,000 सबस्क्राईब कंप्लीट करा 2 दिवसात. ठीक आहे, लगेच मी तो व्हिडिओ अपलोड करून देईल, ज्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन कोणता कसा येणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त हे टार्गेट्स कंप्लीट करा. ठीक आहे, आता बोलूया आपण आज ज्या सेक्शन बद्दल बोलायचे. ठीक आहे, आपले शेवटचे 2 सेक्शन जे असणार आहेत बाळांनो, त्याच्यात कोणते प्रश्न येऊ शकतात, सगळ्यात जास्त चान्सेस कोणत्या प्रश्नांचे आहेत, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, चला आपण वळूया. आता आपण कोणत्या सेक्शनकडे आपल्याला बघायचे बाळांनो 5व्या सेक्शन मध्ये. ठीक आहे, जो रायटिंग स्किलचा सेक्शन असणार आहे आपला, आणि त्यानंतरचा क्वेश्चन असणार आहे बाळांनो आपला 6वा सेक्शन जो आपला स्किल डेव्हलपमेंटचा असणार आहे. या 2 सेक्शनला आज मी तुमचे कन्फर्म करून देणार आहे. ठीक आहे, बाकीचे सेक्शन पण मला करून द्यायचे आहेत, पण त्यासाठी तुम्हाला लाईकचं टार्गेट आणि सबस्क्रायबरचं टार्गेट कंप्लीट करावं लागेल बाळांनो. लगेच आपण नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करून देऊ. ठीक आहे, ऑटोमॅटिक अपलोड होऊन जाईल. ऑलरेडी शूट केलेला आहे, ऑटोमॅटिक अपलोड होऊन जाईल जेव्हा तुम्ही टार्गेट कंप्लीट करणार. ठीक आहे, आता एसएससी बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेमध्ये 27 तारखेच्या परीक्षेमध्ये जो रायटिंग स्किल येणार आहे बाळांनो. ठीक आहे, रायटिंग स्किल मध्ये सगळ्यात पहिला प्रश्न असतो लेटर रायटिंग. किती मार्काला? 5 मार्काला. ठीक आहे, त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात बाळांनो. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं इन्फॉर्मल लेटर किंवा फॉर्मल लेटर, या दोघांपैकी तुम्हाला एक लिहायचं असतं. फॉर्मल लिहा किंवा इन्फॉर्मल लिहा, है ना. आणि जो क्वेश्चन बेसिकली काय असतं मी तुम्हाला इथे दाखवतो. क्वेश्चन 5 जो असतो बाळांनो, क्वेश्चन 5चा ए मध्ये 2 गोष्टी दिलेल्या असतात. एक तर फॉर्मल लेटर तुम्हाला लिहायचं असतं किंवा एक तर इन्फॉर्मल लेटर लिहायचं असतं. आणि बी काय असतो बाळांनो तुमचा, बी मध्ये तुम्हाला काय करावं लागतं, एक तर तुम्हाला डायलॉग रायटिंग लिहावी लागते किंवा तुम्हाला काय लिहायचं असतं, स्पीच लिहायचं असतं. ठीक आहे, आता जो आपल्याला एवढा क्वेश्चन 5 समजला कोणता येणार आहे. आता क्वेश्चन 5 मधला फक्त ए पार्ट कडे लक्ष द्या बाळांनो. ए पार्ट काय आहे तुमचा, फॉर्मल लेटर किंवा इन्फॉर्मल लेटर. आता कोणतं येऊ शकतं फॉर्मल लेटर आणि इन्फॉर्मल लेटर, त्याच्यावरती बघूया बाळांनो. ठीक आहे, आता इथे तुमच्यासाठी एक पीडीएफ घेऊन आलोय बाळांनो. हे जे लेटर आहे बाळांनो, हे फॉर्मल लेटर आणि हे इन्फॉर्मल लेटर आणि या एक ऍडव्हर्टाइजमेंटचा सेक्शन हा आतापर्यंत 8 वेळा रिपीट झालेला आहे, ऍज इट इज विदाऊट चेंजिंग. रिपीटरच्या पेपरमध्ये आणि नॉर्मल तुमच्या पेपरमध्ये 8 वेळा रिपीट झालेला आहे बाळांनो. हा प्रश्न सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत, हा येऊ शकतो है ना. सगळ्यात जास्त चान्सेस आहेत या प्रश्नाला, करून ठेवा बाळांनो. कारण त्याच्या मागचं लॉजिक मी सांगितलंय तुम्हाला, हा काय येऊ शकतो. असंच नाही युट्यूबवरती येऊन भरपूर लोक काय करतात की हा येणार आहे तो येणार आहे, पण याच्या मागचं लॉजिक नाही सांगत की हा काय येणार आहे. हा प्रश्न 8 वेळा आलेला आहे ना. ही रिसर्च केलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला तुमच्या समोर या गोष्टी ठेवतोय है ना. तर हे एक लेटर तुम्हाला करून ठेवायचं आहे बाळांनो, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोविड-19 पॅन्डेमिक बद्दल एक ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली असेल, त्याच्यात तुम्हाला इन्फॉर्मल लेटर लिहायचं आहे. ठीक आहे, तुमच्या फ्रेंडला, आणि त्याच्यात तुम्हाला फॉर्मल लेटर सुद्धा लिहायचं आहे बाळांनो. हे दोघं टॉपिक तुम्ही व्यवस्थित वाचू शकता, पॉज करून वाचाल नाही व्यवस्थित. हा झाला पहिला सेट है ना लेटरचा. हा दुसरा सेट बाळांनो लेटरचा. हा कोणता? दुसरा सेट. असे मी तुम्हाला 3 लेटरचे सेट देणार आहे, त्याच्यापैकी एक येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. हा दुसरा सेट आहे बाळांनो लेटरचा. त्याच्यामध्ये काय तुम्हाला डेव्हलपिंग रायटिंग स्किल. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं तुमचा एक ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. इन्फॉर्मल लेटर लिहायचं आहे तुम्हाला, यू आर सशिता किंवा साहिल शेख. ठीक आहे, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड हु इज नॉट वेल डुईंग इन इंग्लिश. ठीक आहे, एक फ्रेंड आहे तुमचा, तो इंग्लिशमध्ये चांगलं नाही करत आहे. ऍडवाइस हर ऑर हिम टू स्टडी वेल. त्याला तुम्हाला ऍडवाइस करायचं आहे. मेक यूज ऑफ द पॉइंटर्स इन द पोस्टर. एक पोस्टर दिलेले, त्याच्यामधले पॉइंटर तुम्हाला यूज करून एक लेटर लिहायचं इन्फॉर्मल. त्याच पद्धतीचं फॉर्मल लेटर सुद्धा इथं बघू शकतात बाळांनो. आणि तिसरा लास्टचा जो इन्फॉर्मलचा सेट आहे बाळांनो, हा सुद्धा येण्याची खूप जास्त चान्सेस. हा 9 वेळा आलेला आहे आतापर्यंत. किती वेळा? 9 वेळा. ठीक आहे, 1 डे ट्रिप टू प्रतापगड अँड महाबलेश्वर. हा एक तुम्हाला नोटीस दिलेली आहे. ठीक आहे, नोटीस इश्यू केलेली आहे. याच्यावरती तुम्हाला इन्फॉर्मल लेटर लिहायचंय. तुम्ही एक रश्मी किंवा रोहन आहात. ठीक आहे, तुम्ही हॉस्टेलमध्ये आहेत, तुम्हाला तुमच्या आईला पत्र लिहायचंय बाळांनो की तुम्हाला ट्रिपला जायला तुम्हाला परमिशन घ्यायची है ना. त्याबद्दल तुम्हाला एक इन्फॉर्मल लेटर लिहायचंय आणि एक तुम्हाला फॉर्मल लेटर लिहायचंय हेडमास्टरला. अशा पद्धतीने हा तिसरा सेट आहे बाळांनो. आतापर्यंत आपण काय बघितलं आतापर्यंत आपण कुठे गेलं ते, आतापर्यंत आपण सेक्शन क्वेश्चन 5चा ए पार्ट पूर्ण बघितला गेला की लेटर कोणते येणार आहेत बाळांनो, सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस कोणते आहेत लेटरचे. आता आपल्याला क्वेश्चन 5चा बी पार्ट बघायचा, ज्याच्यात काय दिलेले बाळांनो, डायलॉग रायटिंग आणि स्पीच रायटिंग. आता डायलॉग रायटिंग कोणकोणते येऊ शकतात ते मी तुम्हाला दाखवतोय बाळांनो. ठीक आहे, डायलॉग रायटिंग मध्ये जर बोलायचं झालं बाळांनो, हा एक जो डायलॉग आहे बाळांनो. ठीक आहे, डायलॉग रायटिंग मध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी दिलेल्या असतात बघा. अरेंज जम्बल्ड सेंटेन्सेस. ठीक आहे, कम्प्लीट गिव्हन डायलॉग्स आणि राईट शॉर्ट डायलॉग ऑन द टॉपिक. ठीक आहे, या 3 टॉपिक पैकी तुम्हाला कोणताही विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये इथं बघू शकतात बाळांनो तुम्ही
है ना. तिघाच्या तिघं बेसिकली विचारतात, पण म्हणजे टॉपिक कोणतेही असू शकतात, पण हे टॉपिक फिक्स आहेत की तुम्हाला डायलॉग प्रिपेअर करायचं आहे, कम्प्लीट द डायलॉग, आणि तुम्हाला एक नवीन डायलॉग लिहायचा आहे. हे 3 तर पक्के येणार आहेत है ना. मग याच्यामध्ये हा एक पहिला सेट आहे बाळांनो, जो सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहे. हा 3 प्रश्नांचा सेट बाळांनो आतापर्यंत 7 वेळा विचारला गेलेला आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये. ठीक आहे, याला व्यवस्थित करून ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचा हा दुसरा सेट आहे बाळांनो. दुसऱ्या सेटमध्ये पण तेच की तुम्हाला डायलॉग जम्बल सेंटेन्सेस पहिला प्रश्न, त्यानंतर तुम्हाला डायलॉग कंप्लीट करायचा आहे, तिसरा डायलॉग तुम्हाला नवीन एक डायलॉग लिहायचा आहे बाळांनो. हा 1 मार्काला, हा 1 मार्काला, हा 3 मार्काला. ठीक आहे, राईट ऍटलीस्ट 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस, म्हणजे तुमचे 3 डायलॉग बेसिकली तुम्हाला लिहायचे आहेत. हा दुसरा सेट झाला बाळांनो है ना. हे 2 सेट डायलॉगचे तुम्हाला करून ठेवायचे. त्यानंतर आपण कशावरती यायचे आता आपल्याला, स्पीचवरती. डायलॉग झाला आपला, आता आपल्याला कशावरती यायचं, स्पीचवरती यायचंय है ना. डायलॉग किंवा स्पीच लिहायचंय आपल्याला. स्पीचमध्ये कोणते सेट्स येऊ शकतात बाळांनो, हा पहिला सेट बाळांनो. युअर स्कूल इज गोइंग टू अरेंज अ ट्री प्लांटेशन ड्राईव्ह. तुमची स्कूल ट्री प्लांटेशन एक कंडक्ट करणार आहे. ठीक आहे, ऍज अ मेंबर ऑफ द स्टुडंट, तुम्ही एक मेंबर ऑफ स्टुडंट आहेत काउन्सिलचे. ठीक आहे, प्रिपेअर अ स्पीच टू डिलिव्हर ऍट द इनॉग्रेशन ऑफ द प्रिपरेशन ड्राईव्ह, अपीलिंग द स्टुडंट्स टू प्लांट ट्रीज अँड एन्व्हायरमेंट. तुम्हाला जागरूकता निर्माण करायची, त्याच्याविषयी तुम्हाला एक स्पीच द्यायचंय. आता ड्राफ्टिंग डायलॉग किंवा स्पीच या दोघांमध्ये सोपं कोणतं आहे, सोपं त्याच्यात तुमचं स्पीच आहे बाळांनो. स्पीच का सोपं आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो. स्पीचमध्ये काय करायचं असतं, तुम्हाला एक टॉपिक दिलेला असतो, तुमच्या मनाने काही लिहायचं असतं बाळांनो. डायलॉगमध्ये कसं स्पेसिफिक होऊन जातात गोष्टी है ना, म्हणून स्पीच तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क इथे भेटू शकतात स्पीचमध्ये है ना. हा स्पीचचा पहिला सेट झाला बाळांनो, हा स्पीचचा दुसरा सेट झाला. ठीक आहे, हा स्पीचचा तिसरा सेट झाला, आणि हा स्पीचचा चौथा सेट झाला बाळांनो. चौथा काय, वॉटर कन्झर्वेशन वरती तुम्हाला स्पीच द्यायचंय. तिसरा काय, तुम्हाला इंटर स्कूल एज्युकेशन कंटेस्ट वरती स्पीच द्यायचंय. ठीक आहे, खूप महत्वाचे असतात बाळांनो. हा तिसरा सेट आणि हा चौथा सेट, हे 4 स्पीच तुम्ही प्रिपेअर केले, हे 4 स्पीच तुम्ही प्रिपेअर केलं, तुमचं काम झालं बाळांनो. याच्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही है ना, गोष्ट समजते. त्यानंतर 6वा प्रश्न काय असतो तुमचा, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. किंवा ए तुमचा असतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. ठीक आहे, बी तुमचा असतो काय असतो बाळांनो, एक्सप्लेन द थीम. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, ए मध्ये 2 ऑप्शन असतात. आता क्वेश्चन 6च्या ए मध्ये बाळांनो 2 ऑप्शन आहेत तुम्हाला है ना. पहिलं आहे तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल, आणि दुसरं आहे तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल है ना. त्याच जागेवर क्वेश्चन 6च्या बी मध्ये तुम्हाला परत 2 ऑप्शन्स येतात बाळांनो. कोणते कोणते 2 ऑप्शन्स येतात बाळांनो, सांगा बरं मला. एक येतं तुमचं एक्सपांड द थीम, आणि दुसरं येतं तुमचं स्टोरी रायटिंग. एक्सपांड द थीम आणि दुसरं येतं तुमचं स्टोरी रायटिंग, बरोबर. आता पहिला आपण क्वेश्चन 6चा ए बघू. नॉन टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल कोणते येऊ शकतात. आता नॉन व्हर्बल टू व्हर्बल झालं बाळांनो, याचा हा एक खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, तुम्हाला काय दिलेले, टेबल हिअर शोज द स्टॅटिस्टिकल डाटा फॉर द लास्ट 2 years ऑफ द कॅन्डिडेट हु अपेड फॉर द कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी हे कॅन्डिडेटने रजिस्टर केलं. नंबर ऑफ कॅन्डिडेट 2019-20 मध्ये किती होते, 30,90,000. 2018-19 मध्ये किती होते, 25,97,000. ठीक आहे, हा तुम्हाला बेसिकली डेटा दिलेला आहे. तुम्हाला काय करायचं, याच्यावरती एक पॅराग्राफ लिहा ना बाळांनो. तुम्हाला तुमच्या मनाने जे तुम्हाला वाटतं, तुम्हाला काय करायचं, नॉन व्हर्बल टू व्हर्बल मध्ये करायचं. व्हर्बल मध्ये काय पॅराग्राफ लिहायचा, हे जे डेटा दिलेला आहे त्याच्यावरती लिहा पॅराग्राफ. तुम्हाला जे वाटतं ते फुल मार्क्स तुम्हाला भेटतील है ना. याच्यामध्ये काही केअर करायची गरज नाही जास्त. हा दुसरा सेट आहे बाळांनो, हा पण इम्पॉर्टंट आहे. हे 2 सेट झाले, तुमचं नॉन व्हर्बल टू व्हर्बल झालं. आता व्हर्बल टू नॉन व्हर्बल हे थोडं कठीण असतं बाळांनो. A2 कठीण असतो, व्हर्बल टू नॉन व्हर्बल कठीण असतो, नॉन व्हर्बल टू व्हर्बल सोपा असतो. त्याच्यात फक्त तुम्हाला डायग्राम मधून पॅराग्राफ लिहायचा असतो है ना. मग याला थोडा टाळायचा प्रयत्न करा. तुम्हाला ऍट द एंड मार्क पाहिजे, तुम्ही किती हुशार आहे हे नाही दाखवायचे, तुम्हाला ऍट द एंड मार्क पाहिजे है ना. हा एक इम्पॉर्टंट आहे, व्हर्बल टू नॉन व्हर्बल करून ठेवा बाळांनो. ठीक आहे ना, हा दुसरा इम्पॉर्टंट आहे. हे 2 इम्पॉर्टंट आहेत व्हर्बल टू नॉन व्हर्बलचे, तुम्हाला हे करून ठेवायचे आहेत. हे सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, आता नेक्स्ट प्रश्न काय, नेक्स्ट क्वेश्चन 6चा बी, एक्सपांड द थीम किंवा तुम्हाला स्टोरी है ना, या दोघांपैकी कोणतं येईल. आता मी तुम्हाला सांगतो, एक्सपांड द थीम. एक्सपांड द थीम मध्ये तुम्हाला काय येतं, पहिला आहे न्यूज रिपोर्ट है ना. न्यूज रिपोर्ट 1, 2, त्यानंतर 3 आणि 4, हे 4 न्यूज रिपोर्ट आणि हे 5 न्यूज पेपर पैकीच एक येणार आहे बाळांनो, कारण हे 5 सगळ्यात जास्त रिपीटेड आहेत बाळांनो. या 5 न्यूज पेपरला व्यवस्थित, न्यूज लेटरला व्यवस्थित करून ठेवा, न्यूज रिपोर्टला व्यवस्थित करून ठेवा. आता न्यूज रिपोर्ट खूप छान असतो बाळांनो. तुम्हाला हेडिंग दिलेली असते, पॉइंटर्स दिलेले असतात, तुमच्या हिशोबाने एक्सटेंड करा, डेट टाका, एक्सटेंड करा, डेट टाका, एक्सटेंड करा. काही कोणी अडवणार नाही तुम्हाला. फुकटाचे मार्क असतात हे है ना. हे टॉपिक्स खूप इम्पॉर्टंट आहे, ते सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत बाळांनो. हे एक
है ना. हे 3 टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर तुमचं असतं स्टोरी बाळांनो. स्टोरीमध्ये पण तुम्हाला स्टार्टिंग दिलेली असते, पण जर तुम्हाला ए आणि बी मध्ये जर चूज करायचं आहे न्यूज रिपोर्ट आणि स्टोरीमध्ये, तर मी तुम्हाला सांगेल न्यूज रिपोर्ट चूज करा. न्यूज रिपोर्ट तुम्हाला एक्सपांड करायला खूप सोपा असतो बाळांनो, है ना. गोष्ट समजते. तर तुम्हाला हे 3 स्टोरीचे टॉपिक तुमचे केले तर स्टोरी या तिघांपैकी एक येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुमचा असतो बाळांनो, हा झाला तुमचा आता सेक्शन 6. कुठे गेला तुमचा, हा तुमचा झाला आता सेक्शन 5 झाला. आता तुम्हाला कोणता करायचा, स्किल डेव्हलपमेंट. स्किल डेव्हलपमेंटमध्ये काय विचारलं जातं रे बाळांनो, 3 प्रश्न असतात बेसिकली. पहिला असतो तुमचा वर्ड ट्रान्सलेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ड्सला ट्रान्सलेट करावं लागतं. दुसरा असतं तुमचा सेंटेन्स ट्रान्सलेशन. तिसरा असतो तुमचा प्रोवर्ब ट्रान्सलेशन. बघा आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हा झाला पहिला सेट है ना. तुमचे असे 5 सेट मी देणार आहे, त्याच्यामधूनच मॅक्झिमम प्रश्न येतील बाळांनो. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू मीडियम इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे. आता तुम्हाला वर्ड ट्रान्सलेट करायचे. हा झाला पहिला. दुसरा काय असतो, तुम्हाला सेंटेन्स ट्रान्सलेट करायचे. थँक्स फॉर इन्व्हिटेशन तुम्हाला ट्रान्सलेट करायचे बेसिकली, है ना. आणि तिसरा असतो तुम्हाला प्रोवर्ब ट्रान्सलेशनचा. हा एक सेट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतरचा हा एक सेट बाळांनो, हा दुसरा सेट. त्याच्यामध्ये पण काय, वर्ड ट्रान्सलेट, सेंटेन्स ट्रान्सलेट आणि तुम्हाला काय फ्रेज किंवा प्रोवर्ब किंवा आयडम तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असतं. त्यानंतरचा हा तिसरा सेट बाळांनो. तिसऱ्या सेटमध्ये पण काय, पहिले वर्ड ट्रान्सलेट करायचं, त्यानंतर सेंटेन्स ट्रान्सलेट करायचं, त्यानंतर तुम्हाला आयडम ट्रान्सलेट करायचे किंवा प्रोवर्ब ट्रान्सलेट करायचे. हा तुमचा चौथा सेट बाळांनो. त्याच्यामध्ये पण तुम्हाला वर्ड ट्रान्सलेट करायचं, सेंटेन्स ट्रान्सलेट करायचं, त्यानंतर तुम्हाला प्रोवर्ब ट्रान्सलेट करायचं. आणि हा 5वा सेट, लास्ट सेट बाळांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, वर्ड ट्रान्सलेट करायचं, सेंटेन्स ट्रान्सलेट करायचं आणि प्रोवर्ब ट्रान्सलेट करायचंय. हे 5 सेट जर तुम्ही केलं, तुमचं काम झालं बाळांनो. हे तुमचं काम झालं. याच्यात तुमचे फुकटाचे मार्क तुमचे भेटले बाळांनो. आणि हे तुमचा सेक्शन 5 आणि 6 आज आपण कव्हर केला बाळांनो. नेक्स्ट सेक्शन आपण बाकीचे पण सेक्शन सगळे मी तुम्हाला सांगणार आहेत, कोणते येऊ शकतात, कोणते येणार आहेत. ठीक आहे. त्यासाठी एक सिंपलची गोष्ट बाळांनो, 3000 लाईकचं याचं टार्गेट कंप्लीट करा आणि तुम्हाला 40,000 सबस्क्रायबरला लवकरात लवकर पोहोचवायचं बाळांनो. लगेच नेक्स्ट व्हिडिओ ऑटोमॅटिक अपलोड होऊन जाईल. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.